जमीन जुमल्याचा प्रश्न अडकलाय, वादविवाद वाढतायत, कर्ज, करिअर, कामामध्ये वारंवार अडथळे येत आहेत, तर 25 ऑगस्टच्या भौम प्रदोषाला शिवाची ही विशेष उपासना श्रद्धेने करा. कारण मंगळवार आणि प्रदोषाचा हा संयोग मानला जातो. नमस्कार, मी आहे डॉक्टर सीमा गाडेकर आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रो मास्टर. 25 ऑगस्ट 2026 भौम प्रदोष. मंगळवारी येणाऱ्या प्रदोषाला भौम प्रदोष असेही म्हटले जाते. प्रदोष काळ भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो आणि मंगळ ग्रहाचा संबंध ज्योतिषात धैर्य, पराक्रम, जमीन जुमला, ऊर्जा, संघर्ष शक्तीशी जोडला जातो. म्हणून भौम प्रदोषाच्या दिवशी हा सोपा उपाय नक्की करा. प्रदोषाच्या काळात शिवलिंगावर प्रथम स्वच्छ जल अर्पण करा. त्यानंतर शक्य असल्यास बेलपत्र, पांढरी फुलं, अक्षता, धूप, दीप आणि फळांचं नैवेद्य अर्पण करा आणि श्रद्धेने ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. आता मंगळाशी संबंधित अडचणींसाठी आणखी एक मंत्र आहे. ओम अंगारकाय नमः हा मंत्र 21 वेळा किंवा 108 वेळा जप करा. त्यानंतर पुन्हा ओम नमः शिवायचा जप 108 वेळा करा आणि शिवपार्वती समोर आपल्या मनातील एक प्रमुख अडथळा संकल्पपूर्वक मांडा. जमीन जुमल्याचे प्रश्न, नोकरी व्यवसायातील अडथळे, वादविवाद, कर्जाचा ताण किंवा आत्मविश्वासाची कमतरता असेल तर शांत मनाने प्रार्थना करा. कर्ज किंवा आर्थिक अडचणी असतील तर शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान करा. पण एक महत्त्वाची गोष्ट, फक्त उपाय करून थांबू नका. अनावश्यक कर्ज टाळा, भावनेच्या भरात आर्थिक व्यवहार करू नका आणि जोखमीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. कारण भौम प्रदोषाचा खरा संदेश आहे, मंगळाची ऊर्जा संघर्षासाठी नाही तर योग्य दिशेने धैर्याने प्रयत्न करण्यासाठी वापरा. आता एकीकडे शिवाची शांतता आणि दुसरीकडे मंगळाचा पराक्रम, या दोन्हींचा समतोल साधण्याचा हा सुंदर दिवस आहे. तुम्ही प्रदोष पूजा करणार असाल तर कॉमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. हा रील सेव्ह करा आणि ज्यांना जमीन, कर्ज किंवा करिअरशी संबंधित अडथळे आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. अशाच व्रत, सण आणि ज्योतिषीय माहितीसाठी ॲस्ट्रो मास्टरला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा. ज्योतिषीय आणि धार्मिक उपाय श्रद्धेचा भाग आहेत. वैद्यकीय, आर्थिक किंवा कायदेशीर समस्यांसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्लाही घेणे आवश्यक आहे.